तर बघा सुरुवातीला आपण वाक्यप्रचार व म्हणी यावरील प्रश्न पाहूया. तर बघा प्रश्न पहिला आहे, अळवावरचे पाणी याचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर अळवावरचे पाणी याचा अर्थ होईल ऑप्शन बी, क्षणभंगूर गोष्ट. पुढचा प्रश्न बघा, दोन हात करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर दोन हात करणे याचा अर्थ होईल ऑप्शन सी, सामना करणे. पुढचा प्रश्न बघा, आई जेऊ घालू ना बाप भीक मागू देना या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन सी, दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची अवस्था, असे या म्हणीचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन, द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर द्रौपदीची थाळी याचा अर्थ होईल ऑप्शन बी, नेहमी गरज भागविणारी व्यक्ती. या द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होईल. नेक्स्ट क्वेश्चन, शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर शेणाचा दिवा लावणे याचा अर्थ होईल ऑप्शन बी, दिवाळी काढणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा. तर पाणी पडणे याचा अर्थ होईल ऑप्शन बी, फुकट जाणे. पुढचा प्रश्न, उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. तर उंटाचे पिल्लू याचा अचूक अर्थ होईल ऑप्शन बी, क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट. अशा प्रकारे या उंटाचे पिल्लूचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न, चंदन करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर चंदन करणे म्हणजेच ऑप्शन बी, नाश करणे. पुढचा प्रश्न बघूया, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. खरवड काढणे. तर खरवड काढणे ऑप्शन ए, खूप टाकून बोलणे असा याचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, षटकर्णी होणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. षटकर्णी होणे म्हणजेच ऑप्शन सी, अनेकांना समजणे. म्हणजेच षटकर्णी होण्याचा अर्थ आहे अनेकांना समजणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. आपलेच दात आपलेच ओठ. तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन एक, आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. म्हणजेच आपल्या माणसाने केलेली चूक उघड करण्यात काही अर्थ नसतो, असा या म्हणीचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, गळ्याला तात लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर गळ्याला तात लागणे याचा अर्थ होईल ऑप्शन 2, प्राणांतिक संकटात घालणे. म्हणजेच गळ्याला तात लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न आहे, म्हणीचा अर्थ ओळखा. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. त्याचा अर्थ होईल ऑप्शन 2, रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. असा या म्हणीचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न बघूया, उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर उंबराचे फूल म्हणजेच ऑप्शन 3, वारंवार न दिसणारा माणूस. पुढचा प्रश्न बघा, मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. तर मती गुंग होणे म्हणजेच ऑप्शन ए, आश्चर्य वाटणे असा याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न बघा, वासरांत लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय? तर वासरात लंगडी गाय शहाणी याचा अर्थ होईल ऑप्शन 2, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. पुढचा प्रश्न बघा, वाटेला जाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? तर वाटेला जाणे याचा अर्थ होईल ऑप्शन 2, खोडी काढणे असा याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न बघूया, मनी वशे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ कोणता? तर मनी वशे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ होईल ऑप्शन 2, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नातसुद्धा दिसते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे अर्थ स्पष्ट काय होईल? तर याचा अर्थ आहे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा अर्थ होईल ऑप्शन 4, कष्ट न करता लाभ घेणे. पुढचा प्रश्न, घासातला घास देणे अर्थ स्पष्ट करा. तर घासातला घास देणे अर्थ होईल ऑप्शन 2, स्वतःच्या बिकट परिस्थितीतही दुसऱ्याला मदत करणे. पुढचा प्रश्न बघूया, डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर याचा अर्थ होईल ऑप्शन 4, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. पुढचा प्रश्न, आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचा अर्थ आहे ऑप्शन 1, पूर्ण ताब्यात जाणे. आहारी जाणे म्हणजेच पूर्ण ताब्यात जाणे. पुढचा प्रश्न आहे, लाळ घोटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा. तर लाळ घोटणे म्हणजेच ऑप्शन 4, मिळण्याची इच्छा धरणे असा याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न बघा, नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर नाडी सापडणे म्हणजेच ऑप्शन 3, अंदाज येणे असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच ऑप्शन 1, अत्यंत खडतर प्रतिज्ञा असा याचा अर्थ आहे.
पुढचा प्रश्न बघा, ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन 2, आपणहून संकट ओढून घेणे, असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलकी वाजणे. तर ढोलकी वाजणे याचाच अर्थ आहे ऑप्शन 4, गाजावाजा होणे, असा याचा अर्थ आहे. ढोलकी वाजणे याचं सिमिलर आपण काही वाक्यप्रचार बघूया. जसे की ढोलकी पिटणे, याचा अर्थ होतो बडेजाव करणे. दुसरा आहे ढोलकी फोडणे, याचा अर्थ होईल गुप्त गोष्ट उघड करणे. पुढचा प्रश्न आहे, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कानामागे टाकणे. तर याचा अर्थ होईल ऑप्शन ए, दुर्लक्ष करणे. कानामागे टाकणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. हे कानवर विचारलेले काही आपण अर्थ वाक्यप्रचार पाहून घेऊया. जसे की कान देणे म्हणजेच होईल लक्षपूर्वक ऐकणे. दुसरा आहे कान लांब होणे म्हणजेच अक्कल कमी होणे किंवा चौकसपणा दाखवणे. दुसरा आहे पुढचा आहे कान उघडणी करणे म्हणजेच कडक शब्दांत चुकीची जाणीव करून देणे. कानाडोळा करणे म्हणजेच याचा अर्थ होईल दुर्लक्ष करणे. पुढचा आहे कानात तेल घालून निजणे, याचा अर्थ आहे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, समान अर्थाच्या म्हणींचा योग्य पर्याय निवडा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन ए. जसे की तूप खाल्ले की रूप येत नाही, हे ब. आणि ड आहे, या एका आज्ञाने तुरी वाजत नाही, या दोन म्हणी कशा समान आहेत. कारण की यांचा अर्थ होईल की एकापेक्षा म्हणजे एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही, असा या दोन म्हणींचा अर्थ होईल, म्हणून या समान अर्थाच्या म्हणी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. तर वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय राहील ऑप्शन बी, आकाशाला गवसणी घालणे. म्हणजेच अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे, असा आकाशाला गवसणी घालणे या म्हणीचा अर्थ होईल. आणि बाकी 3 म्हणीचा अर्थ असा होईल की खूप आनंद होणे. जसे की आनंद पारावर न उरणे, याचा अर्थ होईल की खूप आनंद होणे. तसेच आभाळ ठेवणे होणे, आनंद गगनात माविनाशी होणे, या दोन्ही म्हणीचा पण अर्थ असाच होतो की खूप आनंद झाला आहे. पुढचा प्रश्न बघूया, उतळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. याचा योग्य पर्याय राहील ऑप्शन ब, म्हणजे ऑप्शन डी इथं. आणि ब, ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो, असा उतळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा या वाक्याचा अर्थ राहील. पुढचा प्रश्न बघूया आपण, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते. तर कोल्हा काकडीला राजी म्हणजेच ऑप्शन सी, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना बाळतात, असा याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न बघा, योग्य म्हणींचा वापर करा. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो, म्हणून म्हणतात की उत्तर आहे ऑप्शन सी, निंदकाचे घर असावे शेजारी. अशा प्रकारे म्हण तयार होते. पुढचा प्रश्न आहे, डोळ्यात खुपणे म्हणजे काय. तर डोळ्यात खुपणे म्हणजेच ऑप्शन डी, सहन न होणे. बघा आपण डोळ्यावर काय म्हणी जे आहेत ते इथं बघून घेऊया. जसे की डोळ्यातील काजल चोळणे, याचा अर्थ आहे की अतिशय कौशल्याने चोरी करणे. दुसरा आहे डोळे निजणे, याचा अर्थ आहे समाधान वाटणे. दुसरा आहे डोळ्याखालून घालणे, याचा अर्थ आहे निरीक्षण करणे. पुढचा आहे डोळा ठेवणे, याचा अर्थ होईल अभिलाषा धरणे. पुढचा प्रश्न बघूया, हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय. तर हिंगाचा खडा याचा अर्थ होईल ऑप्शन ए, तल्लख माणूस म्हणजेच हुशार माणूस सुद्धा आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सुंबाळ्या करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर सुंबाळ्या करणे याचा अर्थ होतो की पळून जाणे, असा अर्थ होतो सुंबाळ्या करणे या वाक्यप्रचाराचा. आणि त्याच अर्थाचा वाक्यप्रचार आहे ऑप्शन बी, पोबारा करणे, याचा पण अर्थ असा होतो की पळून जाणे. म्हणून या दोन समानार्थी म्हणी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खाई त्याला खाऊ कवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. तर खाई त्याला खाऊ कवे या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण राहील ऑप्शन बी, कर नाही त्याला डर कशाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. वाक्यप्रचार आहे खूनगाठ बांधणे. तर याचा अर्थ आहे ऑप्शन ए, निश्चय करणे. खूनगाठ बांधणे याचा अर्थ होईल ऑप्शन ए, निश्चय करणे. मग इथं आपण काही महत्त्वाचे पाहून घेऊया वाक्यप्रचार. खोगीर भरती करणे याचा अर्थ आहे निरुपयोगी व्यक्तींची भरती करणे. खिसा गरम होणे याचा अर्थ आहे पैसे मिळणे. पुढचा आहे
खिरीत सराटा घालणे याचा अर्थ आहे चांगल्या कामात अडथळे आणणे. पुढचा वाक्य म्हणी बघूया. खालील म्हणीचा अर्थ ओळखा. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. तर याचा अर्थ आहे ऑप्शन सी, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. पुढची म्हणी बघूया. हाताच्या कंगणाला डॅश डॅश कशाला. तर ही म्हणी पूर्ण करण्यासाठी ऑप्शन ए, हाताच्या कंगणाला आरसा कशाला, अशा प्रकारे ही म्हण पूर्ण होईल. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधीजींच्या पवनार आश्रमात खूप लोकांची ये जा असायची, म्हणजेच तेथे लोकांची डॅश डॅश होती. तर तेथेच लोकांची ऑप्शन बी राबता होती. ऑप्शन बी हे आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न. पालत्या घड्यावर पाणी या म्हणीचा समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती. तर याची समानार्थी असलेली म्हण आहे ऑप्शन बी, रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. म्हणजे या दोन्ही म्हणीचा अर्थ असा होईल की व्यर्थ निष्फळ प्रयत्न, असा या दोन्ही म्हणीचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न बघा. मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय आहे. तर मी म्हणणे याचाच अर्थ आहे ऑप्शन बी, स्वतःची बढाई मारणे, असा याचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा. तर दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन डी, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, असं ही मन पूर्ण होईल. म्हणजे याचा अर्थ होईल, या म्हणीचा अर्थ असा आहे की नाममात्र मोबदल्यात भरपूर काम करून घेणे, असा या म्हणीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर पाचमुखी परमेश्वर याचा अर्थ आहे ऑप्शन ए, बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे, असा या म्हणीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न. बोटावर नाचवणे म्हणजे काय. बोटावर नाचवणे म्हणजेच ऑप्शन ए, आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागविणे, असा याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न. पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय होतो. तर पुढे तिखट मागे आंबट याचा अर्थ होईल ऑप्शन बी, सर्वत्र सारखाच अप्रिय, असा या म्हणीचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. तर खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण आहे ऑप्शन डी, आयत्या बिळावर नागोबा, अशा या वेगळ्या अर्थाची म्हण आहे. बाकी 3 म्हणींचा अर्थ असा होईल की गरजूंना मदत न करता ज्यांना मदत नाही त्यांच्या मदतीस धावणे, असा या बाकी 3 आग रामेश्वरी बम सोमेश्वरी, तसेच डोळ्यात केर कानात फुंकर आणि आग डोळ्याला लोणी टाळायला, या तिन्ही म्हणीचा अर्थ होईल की गरजूंना मदत न करता ज्यांना गरज नाही त्यांनाच मदतीस धावणे. आणि आयत्या बिळावर नागोबाचा अर्थ होईल की दुसऱ्याचे श्रम आपलं घेऊ पाहणे, म्हणून ही वेगळी म्हण राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उडदामाजी काळे खोरे काय निवडावे निवडणारे या म्हणीचा अर्थ काय. तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन बी, बरे वाईट सर्वत्रच असतात, असा या म्हणीचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. तर याच्यासाठी अचूक म्हण राहील ऑप्शन सी, गुरुची विद्या गुरुवर फळली, म्हणजेच एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटण्याचे कृत्य, यासाठी ही म्हण वापरली जाईल. पुढचा प्रश्न. द्रविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ ओळखा. द्रविडी प्राणायाम म्हणजेच ऑप्शन बी, साध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे, म्हणजे द्रविडी प्राणायाम करणे. पुढचा प्रश्न. त्याने शिष्यवृत्ती पळवण्यासाठी अतिशय चिकाटीनं प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे. तर म्हणजेच अतिशय चिकाटीने प्रयत्न केले यासाठी आपल्याला वापरता येईल ऑप्शन बी, भगीरथ प्रयत्न केले, असं आपलं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील म्हणीपैकी वेगळी म्हण ओळखा. तर या 4 म्हणीपैकी वेगळी म्हण आहे ऑप्शन बी, बाप तसा बेटा. बाकी 3 म्हणी आहेत, नाव मोठे लक्षण खोटे, तसेच नाम असे उदार करणं, कवडी देता जाई प्राण, तसेच नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरणं. या 3 म्हणीचा अर्थ असा होईल की नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. पण बाप तसा बेटा याचा अर्थ आहे की बापाचे गुण अवगुण मुलांमध्ये सुद्धा येतात, म्हणून ही म्हण वेगळी राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 12वा बृहस्पती असणे याचा अर्थ काय. तर 12वा बृहस्पती असणे म्हणजेच ऑप्शन ए, वैर असणे, दुश्मनी असणे, असा याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न बघा. पोटात शिरणे याचा अर्थ काय होईल. याचा अर्थ होईल की ऑप्शन सी, क्षमा करणे. पोटात शिरणे म्हणजे क्षमा करणे.
पुढचा प्रश्न आहे, भद्रेश्वर दीक्षिती म्हणजे काय? तर भद्रेश्वर दीक्षिती म्हणजेच ऑप्शन डी, चैनी अहमन्य व्यक्ती असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तारा तोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर तारा तोडणे म्हणजेच होईल ऑप्शन सी, विचारणा करता बोलणे, काही पण बोलणे असा याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, पोर पोटात खीर ताटात या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन ए, अतिशय उतावळेपणा. पोर पोटात खीर ताटात म्हणजेच अतिशय उतावळेपणाने वागणे असा याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समानार्थाच्या म्हणी ओळखा. तर आपल्या समानार्थाच्या म्हणी राहील ऑप्शन सी, आपलं उत्तर राहील 1 व 4. पय दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा, तसेच आवळा देऊन कोळा काढणे. याचा हे दोन्ही समानार्थाच्या म्हणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, कडू काढले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच या म्हणीच्या अर्थाची साम्य नसणारी खालीलपैकी म्हण कोणती? तर या म्हणीच्या अर्थाशी साम्य नसणारी म्हण आहे ऑप्शन सी, पालत्या घडावर पाणी. बाकी 3 म्हणी या म्हणीच्या अर्थाशी साम्य दर्शवतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बुडत्याचा पाय डॅश डॅश ही म्हण पूर्ण करा. तर बुडत्याचा पाय खोलात ऑप्शन डी अशी या प्रकारे ही म्हण पूर्ण होईल. पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हण पूर्ण करा. मेल्या म्हशीला ऑप्शन सी, मनभर दूध या प्रकारे ही म्हण आहे. मेल्या म्हशीला मनभर दूध. पुढचा प्रश्न आहे, म्हण पूर्ण करा. शिकवलेली बुद्धी आणि डॅश डॅश फार काळ टिकत नाही. तर बघा, शिकवलेली बुद्धी आणि ऑप्शन बी, बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही या प्रकारे ही म्हण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तोपेच्या तोंडी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय शोधा. तोपेच्या तोंडी देणे म्हणजेच ऑप्शन बी, संकटात लोटणे असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? तर या अर्थाची म्हण आहे ऑप्शन ए, दुभत्या गाईच्या लाथा गोड असा याचा अर्थ असा आहे की ज्याच्यापासून आपला फायदा होईल त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? तर बघा, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती असणे म्हणजेच ऑप्शन डी, ऊसाच्या पोटी कापूस ही म्हण आपल्याला वापरता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही? तर बघा, म्हण आहे आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी. याची समानार्थी नसलेली म्हण आहे ऑप्शन सी, कसायला गाय दर्जिनी. बाकी 3 म्हणींचा अर्थ असा होतो की गावात सर्वच मूर्ख असेल तर अर्ध्या शहाण्याला महत्त्व येत असते. आणि कसायला गाय दर्जिनी याचा अर्थ असा होईल की भांडखोर व अनितिमान गुंड माणसापुढेच इतर सर्वसामान्य गरीब माणसे नमतात, म्हणून ही म्हण वेगळी राहील. पुढचा प्रश्न बघा, पुढील अर्थाची योग्य म्हण निवडा. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो यासाठी आपण ऑप्शन सी, आडल्या आरी गाढवाचे पाय धरी ही म्हण वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणाच्याही चांगुलपणाचं वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची म्हण ओळखा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 4, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये म्हणजेच याचा अर्थ आहे कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण शोधा. धोक्याची काम करायला कोणी पुढे येत नाही. तरी या अर्थाची म्हण आहे ऑप्शन 2, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्यप्रचार ओळखा. तर बघा, प्रारंभ करणे या अर्थाची म्हण आहे ऑप्शन 3, मुहूर्त मेढ रोवणे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समरस होणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर बघा, समरस होणे म्हणजेच ऑप्शन 2, एकरूप होणे असा याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, मेषपात्र म्हणजे काय? तर बघा, मेषपात्र याचा अर्थ आहे ऑप्शन 4, बावळट माणूस. पुढचा प्रश्न आहे, एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून
घेणे या आशयाची म्हण कोणती? तर बघा यासाठी म्हण वापरली जाते ऑप्शन 2 चिकनी सुपारी पिकले पान गोड मसोबा आमची आण. म्हणजेच एखादी चांगली वस्तू अथवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. पुढचा प्रश्न बघा, आडणीवरचा शंख म्हणजे काय? तर आडणीवरचा शंख याचा अर्थ आहे ऑप्शन 3 निरुपयोगी व्यक्ती. म्हणजेच आडणीवरचा शंख याचा अर्थ आहे निरुपयोगी व्यक्ती. बघा इथं आपले वाक्यप्रचार व म्हणी यावरील प्रश्न संपले. आता आपण समानार्थी शब्दावरील विचारलेले प्रश्न पाहूया. तर बघा प्रश्न आहे आपला, अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए वारा. वाऱ्याचा समानार्थी शब्द अनिल आहे. तर आपण वाऱ्याचे इथं समानार्थी शब्द पाहून घेऊया. तर वाऱ्याला समानार्थी शब्द आहेत अनिल, पवन, वारा, समीरण, मारुत, समीर, वात, प्रभंजन, हवा, मरुत हे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत. दुसरं आपण अग्नीचे पण समानार्थी शब्द पाहूया. अग्नीचे समानार्थी शब्द आहेत विस्तव, पावक, वन्नी, वैश्वानर, आग, आगेल, हुताशने, ज्वाला, अंगार, वडवानल, वनवा, जाळ, अग्निशिखा. पुढे पाण्याचे पण पाहूया. पाण्याचे समानार्थी शब्द आहेत पाणी, जल, आंबू, पय, उदक, जीवन, सलील, वारी, नीर, तोय, आप. आणि शेवटी आकाशचे समानार्थी शब्द आहेत आभाळ, गगन, अंबर, आसमान, नभ, अंतरिक्ष, व्योम, ख, वितान, वियत, तारांगण. पुढचा प्रश्न बघा, पांतस्ते या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पांतस्ते याचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए वाटसरू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अश्व शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए घोडा. घोड्याचा समानार्थी शब्द आहे अश्व. आपण घोड्याचे काही समानार्थी शब्द पाहूया. घोड्याला अहय, तुरग, तुरंग, वारू, वाजी, अश्व आणि अश्व असे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा, समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द ओळखा. निर्झर. निर्झरात समानार्थी शब्द आहे ऑप्शन बी झरा. हे दोन्ही एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर संहार म्हणजेच ऑप्शन बी विनाश. संहारचा समानार्थी शब्द होईल ऑप्शन बी विनाश. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. तर बघा आपलं चुकीचं ऑप्शन राहील ऑप्शन सी अमृत, क्षुधा, पियुष, रस, चिरंजीवी. यामध्ये अमृत, क्षुधा, पियुष ह्या समानार्थी आहेत, पण रस, चिरंजीवी या वेगळ्या अर्थाने आहेत. चिरंजीवीचा अर्थ होतो अमर, शाश्वत, चिरायू, दीर्घायुषी या प्रकारे चिरंजीवीचा अर्थ होतो. आणि अमृतचा अर्थ आपण एक पदार्थ म्हणून घेत असतो, म्हणून आपलं उत्तर राहील ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कमळ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर कमळ याचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन डी राजीव. हा कमळचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समानार्थी शब्द ओळखा. खून. तर खून इथे बाणाचं न दिलेलं आहे, त्यामुळे या खूनचा अर्थ असा होतो की चिन्ह. खून, चिन्ह हे दोन्ही समानार्थी शब्द राहील. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन डी वसुंधरा. पुढचा प्रश्न आहे, कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर बघा काननचा समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे ऑप्शन ए भूमी. बाकी विपिन, जंगल, अरण्य हे कानन या शब्दाचे समानार्थी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. तर बघा आपलं उत्तर राहील ऑप्शन बी खल. याचं समानार्थी दिलेलं आहे सज्जन. हे आपलं अयोग्य जोडी राहील, कारण खलचा अर्थ होतो दुर्जन, दुष्ट व्यक्ती. हे आपले विरुद्धार्थी जोडी राहील. पुढचा प्रश्न बघूया, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा दिलेला आहे गरुड. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द राहील ऑप्शन बी वैनतेय. हा गरुड शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बघा गरुडच्या अन्य काही समानार्थी शब्द आहेत खगेंद्र, द्विजराज आणि वैनतेय हे आहेत गरुडचे समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघूया, कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. बघा कौमुदी याचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन बी चांदणे. ह्यालाच कौमुदी सुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न, नांदी होणे या समानार्थी काय होईल? तर नांदी होणे म्हणजेच ऑप्शन सी शुभारंभ होणे. नांदी होण्याचा अर्थ होईल शुभारंभ होणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
पराचा कावळा याला समानार्थी का होईल? तर पराचा कावळा म्हणजेच ऑप्शन ए राईचा पर्वत असा याचा अर्थ आहे. हे IMP आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आयास या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर बघा, आयास म्हणजेच ऑप्शन बी मेहनत. ह्याचेच अन्य समानार्थी शब्द आहेत श्रम, मेहनत, कष्ट असे आयासचे समानार्थी शब्द होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतमाम या मराठी शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर बघा, इतमाम म्हणजेच ऑप्शन डी सरंजाम. थाट, व्यवस्था, सरंजाम हे शब्द आहेत, हे समानार्थी शब्द आहेत इतमामचे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हिकमत या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर बघा, हिकमतचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन बी मसलत. मसलत, युक्ती, चातुर्य अशा प्रकारे हिकमतचे समानार्थी शब्द होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंत या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता? तर आपलं उत्तर राहील ऑप्शन सी अंधकार. हा शब्द नाही. अंत या शब्दाचा समानार्थी शब्द. बाकी शेवट, समाप्ती, मृत्यू हे तिन्ही अंतचे समानार्थी शब्द आहेत. आणि अंधकार, काळोख, तिमीर अशा प्रकारे अंधकारचे समानार्थी शब्द होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, सोन्याचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन सी हेम. हे सोन्याचा समानार्थी शब्द आहे. तसेच सुवर्ण, कनक, कांचन, हेम, हिरण्य हे सुद्धा सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन डी अंबर, नभ हे योग्य जोडी आहे. अंबरलाच आपण समानार्थी शब्द आहे नभ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा. तर बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे ऑप्शन बी सुवर्ण. वरी आपण पाहिलेच की सुवर्ण हा सोन्याचा समानार्थी शब्द आहे. तर सूर्य याचे अन्य समानार्थी शब्द आहेत मित्र, भास्कर, दिनकर, आदित्य, भानू, प्रभाकर, सविता, दिनमणी, रवी, मार्तंड, अर्क, दिवाकर, अंशुमली, चंडांशु, हिरण्यगर्भ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, शीर म्हणजेच ऑप्शन डी दूध. दुधाचा समानार्थी शब्द आहे शीर. तसेच अन्य समानार्थी शब्द आहेत गोरस, पय, शीर, दुग्ध हे दुधाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर बघा, पिंपळ ऑप्शन सी. पिंपळालाच आपण अश्वत्थ या समानार्थी शब्दाने ओळखतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समानार्थी शब्द ओळखा. अवबोध. अवबोधाचे समानार्थी शब्द आहेत ऑप्शन ए ज्ञान, जागृती, जाणीव हे आहेत अवबोधाचे समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न आहे, खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. तर आपला चुकीचा पर्याय राहील ऑप्शन 4 संहार, रक्षण. तर बघा, संहार म्हणजे सर्वनाश आणि रक्षण म्हणजे संरक्षण करणे. हे दोन्ही एकमेकीच्या विरुद्धार्थी जोडी राहील, समानार्थी नसणार आहेत, म्हणून आपलं उत्तर राहील ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघूया. संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, संचित म्हणजेच ऑप्शन ए साठवलेला. संचित, साठवलेला, एकत्र केलेला अशा प्रकारे याचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील 4 शब्दांमधून पत्नी या शब्दाचा अर्थ शोधा. तर पत्नी ह्याचा अर्थ होईल ऑप्शन बी दारा म्हणजेच पत्नी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर आपलं याचं उत्तर राहील ऑप्शन सी सिंधू. सिंधू म्हणजेच हे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. आणि बाकी 3 इंदू, शशी, सोम हे आहेत चंद्राचे समानार्थी शब्द. आपण इथे चंद्राचे काही अन्य समानार्थी शब्द पाहून घेऊया. तर इंदू, चंद्रमा, चांद, कलानिधी, कलाधर, चांदोबा, निशानाथ, राकेश, विद, शशी, सुधांशु, शशांक, सोम, निशिकांत, रजनीकांत, कुमुदनाथ, सुधाकर, विभाकर हे सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. आणि सिंधू हे आहे समुद्राचे समानार्थी शब्द, म्हणून हे गटात बसणार नाही. तर आपण समुद्राचे अन्य समानार्थी शब्द पाहूया. तर समुद्राचे समानार्थी शब्द आहेत सागर, अर्णव, दर्या, रत्नाकर, उदधी, जलधी, वारिधी, सरिस्पती, अपामपती, जलनिधी हे आहेत समुद्राचे समानार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गटात न बसणारा शब्द ओळखा.
तर याचं उत्तर राहील ऑप्शन 4 कुंजर. गटात बसत नाही, कारण कुंजर हा आहे हत्तीचा समानार्थी शब्द आणि तुरुंग, अश्व, वारू आहेत घोड्याचे समानार्थी शब्द. आपण वरी पाहिले घोड्याचे समानार्थी शब्द. आणि कुंजर म्हणजेच हत्तीचे आपण पाहूया समानार्थी शब्द आहेत गज, नाग, हस्ती, गजेंद्र, नाग, दंती, वारण, द्वीप, मतंग, करी हे सर्व आहेत हत्तीचे समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघूया. रेडा, हेला, खुळगा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. तर रेडा, हेला, खुळगा यांचे समानार्थी शब्द आहेत ऑप्शन सी. टोणग्याचे समानार्थी शब्द आहेत हे रेडा, हेला, खुळगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर राजाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन 1 भूपती. आणि तसेच भूप, नृप, नरेश, भूपाल, पृथ्वीपती, भूपती, नृपती, प्रजापती, महीपती, अवनीपती, बादशाह, राया, राणा हे सुद्धा राजाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. तर या शब्दसमूहात न बसणारा शब्द आहे ऑप्शन 2 अहि. बाकी विहंग, विहग, खग हे आहेत पक्षाचे समानार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत. तर आपण वरती पाहिलेले आहेत की सूर्यांची हे सर्व समानार्थी शब्द आहेत. आपलं उत्तर राहील ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चुकीचा पर्याय ओळखा. तर चुकीचा पर्याय राहील ऑप्शन डी आग्रह, गरज. हे दोन्ही समानार्थी शब्द नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर बघा वापिका म्हणजेच ऑप्शन डी विहीर. विहिरीचा समानार्थी शब्द आहे वापिका. नेक्स्ट क्वेश्चन आहे ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द सांगा. तर ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए अभ्र. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुरक्त या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर अनुरक्त या शब्दाचे समानार्थी नसलेला शब्द आहे ऑप्शन डी अव्यक्त. बाकी प्रेमबद्ध, आसक्त, इच्छायुक्त हे 3 अनुरक्तचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर नृपसाठी आपण वरती पाहिलेले आहे समानार्थी शब्द आणि यामध्ये ऑप्शन डी महेश हे नाही. नृपसाठी हे समानार्थी शब्द नाही, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन डी राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर बघा अयोग्य जोडी राहील ऑप्शन डी खंड, दंड अशी समानार्थी दिलेले आहे, पण ही समानार्थी जोडी नाही, त्यामुळे आपलं उत्तर राहील ऑप्शन डी. बघा इथं आपले समानार्थी शब्दावरील प्रश्न संपलेले आहेत. आता आपण बघूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील विचारलेले प्रश्न बघून घेऊया. तर प्रश्न आहे आपला पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तर पंकजचा अर्थ आहे ऑप्शन सी चिखलात जन्मलेला असा पंकजचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओनामा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता. तर ओनामा म्हणजे ऑप्शन सी एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे असा अर्थ होतो ओनामाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर बघा कर्णाचा अवतार म्हणजेच ऑप्शन सी अतिशय उदार माणूस असा अर्थ होतो कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता. तर वादातीतचाच अर्थ आहे ऑप्शन सी कोणताही वाद नसलेला असा अर्थ होईल वादातीतचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे शुक्लकाष्ट या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे. तर शुक्लकाष्ट म्हणजेच ऑप्शन सी नुसते लचांड असा अर्थ आहे शुक्लकाष्टचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा. तर आपली अयोग्य जोडी राहील ऑप्शन 2 इडलिंबू, आडदांड, मात्र, गुणी व्यक्ती, निर्गुणी व्यक्ती असा अर्थ होईल, पण इथं दिलेलं आहे गुणी व्यक्ती म्हणून आपले हे अयोग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे कटी शब्दाचा अर्थ सांगा. तर कटीचा जो अर्थ आहे ऑप्शन 3 कंबर. कटी, कंबर हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला शब्द कोणता. तर बघा कधीही जिंकला न जाणारा म्हणजेच ऑप्शन 4 अजिंक्य म्हणजेच जो कधीही पराजित न होणारा असा पण याचा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया अद्रीचा अर्थ काय आहे. तर बघा ऑप्शन 3 पर्वत हा अद्रीचा समानार्थी शब्द आहे. हा पर्वतचा समानार्थी शब्द आहे अद्री. हे दोन्ही एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रयतचा अर्थ काय आहे. तर बघा रयत म्हणजेच ऑप्शन 2 जनता. जनताचा समानार्थी शब्द आहे रयत.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया, स्वप्न बांगणे या शब्दसमूहाचा अर्थ. तर बघा, स्वप्न बांगणे म्हणजेच ऑप्शन 2 इच्छा पूर्ण न होणे असा अर्थ होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरिता योग्य शब्द कोणता. तर जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण म्हणजेच ऑप्शन डी पांजरपोळ असा हा शब्दसमूहाकरिता हा शब्द वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्दसमूहाकरिता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर बघा, मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे म्हणजेच ऑप्शन ए सिंहावलोकन करणे. पुढचा प्रश्न आहे, निरपेक्ष म्हणजे काय. तर निरपेक्षाचा अर्थ होतो ऑप्शन बी कशाचीही अपेक्षा नसणारा म्हणजेच निरपेक्ष. पुढचा प्रश्न, वंदन या शब्दातील अनुसार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल. तर बघा, वदनचा जर अनुसार काढून टाकला तर वदन असा शब्द तयार होईल. आणि वदन हा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन 1 मुख, तोंड म्हणजे चेहऱ्याचा समानार्थी शब्द आहे वदन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती. तर अयोग्य जोडी आहे ऑप्शन 3 गाजर पारखी. म्हणजे याचा अर्थ दिलेला आहे चांगल्याची पारख असलेला, पण इथं चांगल्याची पारख नसता, इथं कसलीही पारख नसलेला असा गाजर पारखीचा अर्थ होतो, म्हणून आपली अयोग्य जोडी राहील ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. तर दिलेला आहे ईडलिंबू. तर ईडलिंबूचा अर्थ होतो ऑप्शन 4 आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुखाने सोडलेला लांब श्वास या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर याचा एक शब्द लिहा म्हणजे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरला जातो ऑप्शन सी सुस्कारा. दुखाने सोडलेला लांब श्वास या शब्दसमूहाबद्दल वापरला जातो ऑप्शन सी सुस्कारा हा शब्द. पुढचा प्रश्न, गाजर पारखी. बघा, हा आला इथं वरी आपण बघितलेला. गाजर पारखी हा अलंकारिक शब्द. या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. तर याचा अर्थ आहे कसलीही पारख नसलेला, ऑप्शन बी हे आपलं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, केलेले उपकार जो जाणत नाही असा तो. तर केलेले उपकार जो जाणत नाही त्यालाच आपण बी कृतज्ञ असा शब्द वापरतो, कृतज्ञ असा शब्द वापरतो ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात. तर पाठीमागून जन्मलेला म्हणजेच त्यालाच म्हणतात ऑप्शन बी अनुज हा शब्द प्रयोग केला जातो त्याच्यासाठी. आणि आधी जन्मलेला यासाठी अग्रज हा शब्द प्रयोग केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर अतिशय तापट माणूस यासाठी आपण शब्द वापरतो ऑप्शन डी 11वा रुद्र म्हणजेच याचा अर्थ होतो अतिशय तापट माणूस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शब्दसमूहाविषयी एक शब्द ओळखा मोजके असे बोलणारा. तर मोजके असे बोलणारा म्हणजेच ऑप्शन डी मितभाषी याचाच अर्थ आहे मोजके असे बोलणारा. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द वापरा. दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा. बघा, दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा म्हणजेच ऑप्शन बी मनकवडा असा या शब्दसमूहाबद्दल हा शब्द येईल. पुढचा प्रश्न आहे, मांदियाळी या समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे खालील पर्यायातून निवडा. तर मांदियाळी हा शब्द वापरला गेला आहे ऑप्शन अ भक्तांसाठी. भक्तांची आपलं उत्तर राहील ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, मितव्ययी म्हणजे काय. तर मितव्ययीचा अर्थ होतो ऑप्शन डी काटकसरीने राहणारा. मितभाषेचा अर्थ आपण बघितला वरी की मितभाषेचा अर्थ काय होता मोजके असे बोलणारा, आणि इथं मितव्ययीचा अर्थ होईल ऑप्शन डी काटकसरीने राहणारा. पुढचा प्रश्न आहे, पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर बघा, पायापासून डोक्यापर्यंत यासाठी शब्द आहे ऑप्शन बी आपाद मस्तक असा शब्द आहे पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वाक्यातील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दाने भरा. बघा, सतत भटकंती करणारा म्हणजेच आपलं उत्तर राहील ऑप्शन सी पिंपळावरचा मुंजा याचाच अर्थ होतो सतत भटकंती करणारा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकाच काळात हयात असणारे म्हणजे बघा एकाच काळात हयात असणारे यालाच आपण म्हणतो ऑप्शन सी समकालीन हा शब्द वापरला जातो एकाच काळात हयात असणारे यांना दाखविण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेतातून जाणारी अरुंद वाट या शब्दसमूहासाठी खालील शब्द कोणता आहे. तर शेतात जाणारी अरुंद वाट यासाठी शब्द आहे ऑप्शन अ पानंद म्हणजेच शेतातून जाणारी अरुंद वाट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा.
तर 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जो महोत्सव आपण साजरा करतो त्याला म्हणतात ऑप्शन बी अमृत महोत्सव. ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दांचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. तर दिलेला आहे अलंकारिक शब्द दिलेला आहे कर्दनकाळ. तर कर्दनकाळचा जो अर्थ आहे ऑप्शन ए क्रूर व उग्र व्यक्ती असा अर्थ होतो कर्दनकाळचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा. तर बघा, देवापुढे सतत जळणारा दिवा याला म्हणतात ऑप्शन डी नंदादीप. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. दिलेला आहे समाजाची सेवा करणारा म्हणजेच ऑप्शन डी समाजसेवक असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पुढीलपैकी कोणता. तर बघा, पराक्रम केल्याचा आव आणणारा यासाठी वापरला जातो ऑप्शन ए ताकपिटिया हा शब्द. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालील शब्दसमूहासाठी पर्यायपैकी योग्य शब्द निवडा. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश. तर त्याला म्हणतात ऑप्शन डी संधी प्रकाश. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपकाराखाली वशाळा बनलेला या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता. तर बघा, यासाठी योग्य शब्द आहे ऑप्शन डी मेधा. मेधाचाच अर्थ आहे उपकाराखाली वशाळा बांधलेला. पुढचा प्रश्न आहे, गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता. तर यासाठी योग्य शब्द राहील ऑप्शन ए चाकोरी. म्हणजेच गाडीच्या चाकांनी पडलेल्या रस्त्यालाच आपण म्हणतो ऑप्शन ए चाकोरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्दाचा पर्याय निवडा. दिलेला आहे संकट दूर करणारा. यासाठी या शब्दसमूहासाठी शब्द राहील आपला ऑप्शन 2 विघ्नहर्ता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सत्यासाठी झगडणारा या शब्दसमूहासाठी दिलेल्या योग्य शब्द लिहा. तर बघा, सत्यासाठी झगडणारा यासाठी शब्द वापरतो आपण ऑप्शन 2 सत्याग्रही असा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जे टाळले जाऊ शकत नाही म्हणजे काय. जे टाळले जाऊ शकत नाही त्यासाठी शब्द आहे ऑप्शन 4 अपरिहार्य. हे आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, अनुभव नसलेला म्हणजे काय. तर अनुभव नसलेला आपण म्हणतो ऑप्शन 3 अननुभवी असा शब्द प्रयोग करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपसर्ग करणे म्हणजे काय. उपसर्ग करणे म्हणजेच ऑप्शन 4 अपमान करणे. पुढचा प्रश्न आहे, यावत चंद्र दिवा करो म्हणजे काय. तर यावत चंद्र दिवा करो याचा अर्थ होतो ऑप्शन 3 अनंत काळ टिकणारे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. तर यामध्ये अलंकारिक शब्द आहेत ऑप्शन 1 व 4. म्हणजे अक्षयशत्रू व आरण्यपंडित हे 2 अलंकारिक शब्द आहेत. बघा, इथं आपले शब्दसमूहावरील एक शब्द यावरील प्रश्न संपलेले आहेत. आता आपण बघूया विरुद्धार्थी शब्दावरील प्रश्न. तर आपला प्रश्न आहे, वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर वाच्यताचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन बी गुप्तता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भाद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर भाद्रजनचा म्हणजे समानार्थी शब्द आहे सज्जन भाद्रजन. तर विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन ए दुर्जन असा. भाद्रजनचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन ए दुर्जन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर धूर्तचा अर्थ होतो चालाक. चालाक इथे दिलेला आहे समानार्थी शब्द याचे. तर आपलं उत्तर होईल ऑप्शन बी भोळा हा राहील धूर्तचा विरुद्धार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघा, मत्स्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा, मत्स्य याचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन 3 अमर हा. कारण मत्स्यचा अर्थ होतो मृत्यू अखेर शेवट आणि अमरचा अर्थ होतो दीर्घायुषी चिरंजीवी. म्हणून अमर हा विरुद्धार्थी शब्द राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 4 धनी मालक. हे आहे समानार्थी जोडी म्हणून ही आपली चुकीची विरुद्धार्थी जोडी राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सुधा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. तर सुधा याचाच विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन 4 1 2 3 व 4 बरोबर. म्हणजेच हे 4ही पर्याय यांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. कारण आपण समानार्थी शब्दामध्ये बघितलेलं आहे की सुधा म्हणजेच अमृतसाठी वापरलेला हा समानार्थी शब्द आहे. आणि विष हलाहल गरळ जहर हे सर्व विषचे समानार्थी शब्द आहेत म्हणून हे एकमेकांचे विरुद्धार्थी होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 4 घर सदन. ही आहे समानार्थी जोडी, म्हणून आपली विरुद्धार्थीची चुकीची जोड राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 सार्थ परमार्थ. ही आपली चुकीची जोड राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील पर्यायी उत्तरांतील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते. तर बघा, विरुद्धार्थी शब्दाची जोडी असलेले उत्तर आहे आपलं ऑप्शन 3 आगंतुक. याचंच विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित. आगंतुकचा अर्थ होतो की विना आमंत्रित करता गेलेले, आणि आमंत्रितचा अर्थ होतो की निमंत्रण दिल्यावर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, शुचिर्भूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर शुचिर्भूतचाच विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ए अपवित्र. हा शुचिर्भूतचा विरुद्धार्थी शब्द होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यायी उत्तरातील अ व ब या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द जोडी कोणती शोधा. तर बघा, आपलं उत्तर राहील ऑप्शन 3 अनुज आणि आग्रज. या दोन्ही एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी विरुद्धार्थीची नाही. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी आदी. याची विरुद्धार्थी आहे आरंभ. आदी हे दोन्ही समानार्थी जोडी आहे, म्हणून आपलं उत्तर राहील ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा, नम्रचाच विरुद्धार्थी शब्द होईल आपलं ऑप्शन बी उद्धट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन डी काळजी चिंता. ही आहे समानार्थी जोडी, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन डी राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्कर्ष या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता. तर उत्कर्षाच विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ए अपकर्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अडेल तट्टू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल. तर अडेल तट्टूचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन डी समजदार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दिलेला शब्द आहे वक्ता. वक्ताचा विरुद्धार्थी शब्द राहील ऑप्शन सी श्रोता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, घरकोंबडा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर घरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द राहील ऑप्शन ए बाटका, म्हणून आपलं उत्तर राहील ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन 2 उन्मुख. हे आहे अधोमुखचं विरुद्धार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे. तर विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ए संघटन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ए विरळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा, अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन बी अनावृष्टी. पुढचा प्रश्न, मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मलूलचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन बी टवटवीत, आणि त्याचे समानार्थी शब्द पर्याय ते दिलेले आहेत सुकलेला निरागस कंटाळवाणी. हे सर्व मलूलचे समानार्थी शब्द आहेत, आणि विरुद्धार्थी आपलं ऑप्शन बी टवटवीत. नेक्स्ट आहे, स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर बघा, स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन सी दास. हा होईल स्वामीचा विरुद्धार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन बी धवल. हा राहील कृष्णाचा विरुद्धार्थी शब्द.